नमस्कार. सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत. मी रेखा बेगडे. शुक्रवार दिनांक 15 ऑगस्ट रोजी वडगाव मावळ येथील मातोश्री हरकुंवरबाई हरकचंद बाफना सभागृह या ठिकाणी मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस ॲडव्होकेट रुपल चोरडिया यांनी सामाजिक जीवनातील विविध उदाहरणे देत मोलाचे मार्गदर्शन केले. यांच्या स्मृतीस शतशत वंदन. इतिहासाची साक्ष देते इथली माती, नशिबाचं सौख्य इथेच लावते सोबती. धरणाचं पाणी, पावसाचं पाणी जेव्हा धरणावर पडतं, मनसोक्त जगण्याचं लाभ इथे मिळतो. प्रत्येक ऋतूचा रंग दिसतो इथे बहरताना. मलाही आवडला हो हा वडगाव मावळचा नजराणा. मलाही आवडला हो हा वडगाव मावळचा नजराणा. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या निसर्गरम्य वडगाव मावळच्या सर्व बंधू आणि भगिनींना माझा सस्नेह नमस्कार. जय जिनेंद्र. तुम्ही किती भाग्यवान आहात हो की या पुण्यवान भूमीवर राहण्याचं सौभाग्य तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. जिथे प्रत्येक श्वासामध्ये तुम्हाला मिळतो ती शुद्ध हवा आणि ऑक्सिजन. मी इथल्या मातेला, डोंगरदरीच्या हिरवळला आणि इथे बसलेल्या सर्व लोकांच्या मनस्वी मनाला शतशत नमन करते. आजचे हे व्याख्यान मी माझ्या आदर्श, माझे आदरणीय आजोबा वाशिमचे आदरणीय श्रद्धेय हुकुमचंदजी मूलचंदजी भागरेचा यांना समर्पित करते. त्यांचे उपकार शब्दात व्यक्त करणं माझ्यासाठी अशक्य आहे. त्यांनी मला केवळ संस्कारच नाही दिले, तर त्यांनी मला जगण्याचं बळ दिलं, माझं जीवन घडवलं. अशा माझ्या आजोबांच्या ऋणात राहून आजचे हे व्याख्यान ते त्यांना समर्पित करत आहे. सकल संघ वडगाव मावळ यांच्या मार्फत जेव्हा आपल्या सर्वांचे लाडके नेते नगरसेवक भूषणजी मुथा यांच्यासोबत माझी चर्चा झाली, तेव्हा त्यांनी मला सांगितलं, तुम्ही व्याख्यान कोणत्या भाषेमध्ये देतात? तर मी त्यांना म्हणाली, हिंदुस्तानी हो, हिंदुस्तान से प्यार करते हो. अपनी राष्ट्रीय भाषा हिंदी से मुझे ऐसे प्रेम है, तो मैं चाहती हूँ कि मैं हिंदी में व्याख्यान दूँ. पण त्यांना आपल्या मावळतांवर खूप अतिशय प्रेम आणि मला अभिमान आहे की आजही आपल्या समाजामध्ये असे युवक आहेत जे नगर उपनगरमध्ये न जाता, मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये न पडता ते आजही आपल्या जन्मभूमीला कर्मभूमी मानून इथे राहत आहे आणि आपल्या गावावर, आपल्या ह्या मातीवर नितांत प्रेम करत आहे. मग वळलो आम्ही विषयाकडे. मला असं वाटलं व्याख्यानासाठी ते मला एक विषय देणार, पण त्यांनी तर मला कॉम्बो पॅक दिला. त्यांनी 3 विषय माझ्यासमोर ठेवले. पहिला होता मुलाचे संगोपन, ज्येष्ठांचा सहवास, जैन संस्कार, काळाची गरज. आता आपण ह्या विषयावर वळण्याआधी एक घराचं उदाहरण याच्यासोबत आपण तुलना करूया. एक घर असताना जसं मुलाचं संगोपन आपण करतो, तर घराचा पाया जर मजबूत असेल ना, तर घर शेकडो वर्ष टिकून राहतं. पण तेच घराचा पाया मजबूत नसेल तर ती इमारत कधीही कोसळू शकते. तसेच मुलाचं संगोपन हे आपल्या घराचा पाया असतो. जर त्यांना योग्य वेळी आपण संस्कार देऊ, त्यांना शिक्षण योग्य वेळी देऊ आणि त्यांना चांगल्या चांगल्या गोष्टी आपण शिकवू, तर आपल्या घराचा पाया हा मजबूत असू शकतो. ज्येष्ठाचा सहवास हे आपल्या घरचं छप्पर नाही का? ज्येष्ठांचा सहवास ही आपल्या घरची छत्रछाया आहे हो. जर घरात मोठे व्यक्ती असेल तर त्यांचा अनुभव खूप वेगळा असतो. संकटाला कशी सामोरे जायचं हे जर आपल्याला शिकायचं आहे, धैर्यता आपल्या जीवनात आपल्याला आणायची आहे, तर मला अभिमान आहे असं
ज्येष्ठ व्यक्तीमुळे आपल्या घराचं संरक्षण नाही होत का? तिसरी गोष्ट होती जैन संस्कार. घर कितीही सुंदर असलं, कितीही छान सजवलं असलं, पण तर त्या घरामध्ये जर पवित्रता नसेल, शांतता नसेल, तर ते घर असणार का हो? नाही. त्यात फक्त असणार चार भिंती. घराचं घर पण केव्हा येतं? जेव्हा घरात धार्मिक संस्कार असतात, जेव्हा घरात संस्कार असतात. मुलांना एक विवेक, यत्न आणि मोठ्यासोबत कसं राहायचं, लहानला कसं आपलं म्हणून घ्यायचं, हे सगळे संस्कार त्या घरामध्ये असतात ना, तर ते घर असतं. आणि जे संस्कार जर आपल्या घरामध्ये असतील तर आपलं घर मंदिर बनल्याशिवाय राहणार नाही. चला, गप्पा खूप झाल्या, वळूया आपल्या विषयाकडे. सगळ्यात आधी मला जेव्हा आपल्या नगरसेवक भूषणजींनी मराठीमध्ये सांगितलं तर मी थोडी घाबरलीच होती, कारण 10वी पर्यंत जरी माझं शिक्षण मराठी मीडियममध्ये झालं असलं तरी या 15-20 वर्षामध्ये मराठीसोबत माझं नातं खूप कमी झालं. कारण मोस्टली जास्तीत जास्त हिंदी साइड फ्रेंड्स असल्यामुळे मराठी मी 10%च बोलायची. त्यामुळे मराठी बोलताना जर माझ्याकडनं काही चूक झाली किंवा मराठी बोलता बोलता एखादा शब्द चुकून हिंदीही येऊ शकतो, तर ते माझ्या शब्दाला न लक्ष देता माझ्या भावनांना लक्ष देऊन तुम्ही मला सांभाळून घ्या. आपला सगळ्यात महत्त्वाचा विषय मुलांचे संगोपन. या विषयाकडे जाण्याच्या आधी ना मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते. एक घनदाट जंगल होतं. तुम्हाला आवडतं ना गोष्ट? रात्रीच्या वेळेस गोष्ट ऐकायला बोलावणारेही आवडणार. पण मित्र हो, गोष्ट ऐकताना जर झोप आली तर मला आवर्जून सांगा. आपण काहीतरी ऍक्टिव्हिटी घेऊन या. ओके, चला. तर एक घनदाट जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये होते 2 झाड. एक होतं वडाचं झाड आणि एक होतं कडुलिंबाचं झाड. वडाचं झाड माझ्यासारखाच कठोर, शिस्तप्रिय, शिस्तीच्या बाबतीत तडजोड न करणारं. त्याच्या आजूबाजूला जे छोटे छोटे रोपं असायचे ना, त्यांना म्हणायचा, एकदम शिस्त लावायचा आणि म्हणायचा, खाली नका बघू, सरळ उभे राहा, इकडे नका बघू, तिकडे नका बघू. त्याला वडाच्या झाडाला असं वाटायचं की मी ही शिस्त लावणार ना तर हे सगळे छोटे छोटे रोपे मार्गावर लागतील. पण त्याच्या भीतीने आणि त्याच्या दबावाने वडाच्या आजूबाजूचे सगळे रोपटे सुकले गेले आणि कडुलिंबाचं जे झाड होतं ना ते अगदी मावळतानासारखं होतं, प्रेमळ आणि दयाळू. त्याच्या आजूबाजूचे जे छोटे छोटे रोपं असायचे ना, त्यांना तो काय करायचा, जर त्यांना हवा लागत नसेल तर त्यांना झाडेचे फांद्या हलवून हवा द्यायला लागायचा. जर त्यांना ऊन लागत असेल तर आपल्या फांद्या पसरवून त्यांना सावली देण्याचा प्रयत्न करायचा. त्यांना प्रेमाने मागायचा, त्यांना सहकार्य करायचा. तर ती जी रोपं होती ना ती छान वाढायला लागली. काही वर्षानंतर वडाच्या झाडाच्या आजूबाजूला जी रोपं होती ती सुकलेली होती. ती आता भीतीचं वातावरण तिथे निर्माण झालं होतं. पण जी रोपे कडुलिंबाच्या झाडाकडे होती ना ती एकदम छान फुललेली आणि एकदम बहरलेली दिसायला लागली. त्या गोष्टीच्या मागे आपल्याला काय कळत आहे? जे लहान मुलं असतात ना ते अगदी छोट्या रोपासारखे असतात. ते रोप आपण कसं सांभाळावं हे आपल्यावर डिपेंड आहे. जर मी असं नाही म्हणत की शिस्त नाही पाहिजे, शिस्त तर पाहिजे आणि घरातच लहान मुलांना शिस्त लागणार, पण त्यांच्यासोबत त्यांना तो प्रेम भेटायला पाहिजे, त्यांना जिव्हाळा भेटायला पाहिजे. तेव्हा ते वाढू शकतात. मी आजकाल बघते की लोक काय करतात, आपल्या मुलाच्या प्रगतीचा विचार नाही करत, त्यांना आपल्या मुलाच्या निकालाचा विचार असतो. अहो, निकाल कितीही काही नसलं तरी चालतं. वर्गात असणारा प्रत्येक मुलगा हा डॉक्टर, इंजिनियर आणि IPSच असणार असं जरुरी आहे का हो? काही मुलं असू शकतात ती खेळाडू वृत्तीची असू शकतात, खेळामध्ये पुढे जाऊ शकतात. काही मुले व्यवसाय क्षेत्रामध्ये पण झळकू शकतात. काही मुले वकील बनून
माझी बेस्ट फ्रेंड होते माझे आजोबा, ज्यांच्यासोबत मी लग्नाच्या आधी रोज 1 ते 1.5 तास मी त्यांच्यासोबत व्यतीत करायची. इव्हन मी तुम्हाला आवर्जून सांगते, लग्नाच्या आधी माझ्या आजोबांना कोण आवडायचं ते सुद्धा नाव मला माझ्या आजोबांनी सांगितलं आहे. एवढं मैत्रीचं घट्ट नातं माझं माझ्या आजोबांसोबत होतं. तर मी त्यांना सांगत होते की या विषयाला मी न्याय देऊ शकते की ज्येष्ठांचा सहवास कसा असायला पाहिजे. नंतर होतं जैन संस्कार. मी एका जैन मॅगझिनची संपादिका आहे, पण ती फक्त मॅगझिन मी सोबत ठेवते आणि त्याचा प्रचार प्रसार करते असं मुळीच नाही. मी नितांत आणि नेहमी प्रयत्न करते की जी मॅगझिनचा प्रचार प्रसार मी करत आहे त्या जैन धर्माला आचरणामध्ये मी कसं आणू शकते याचा मी नेहमी प्रयत्न करते. ते या विषयाला पण मी न्याय देऊ शकते हो मॅडम. पण पहिला विषय मुलाचे संगोपन. माझी मुलगी 12 वर्षाची आणि मुलगा 9 वर्षाचा. मला नेहमी वाटतं की मी माझ्या मुलांना संस्कार देण्यामध्ये कुठे ना कुठे कमी पडत आहे त्यांच्या व्यवहारामधून. मॅडमने मला सांगितलं, मॅडम जर तुमचा 9 वर्षाचा मुलगा तुम्ही अपेक्षा करता की तो 20-25 वर्षा मुलासारखा राहायला पाहिजे, तर असं चालेल का? असं होऊ शकते का? किंवा माझा मुलगा मेला हा 30 वर्षाचा आहे हो, आणि तो जर आदम म्हणजे 9 वर्षाच्या मुलासारखा वागला तर तुम्हाला कसं वाटेल? मग मी विचार केला, खरंच जर माझा मुलगा आदम 9 वर्षाचा आहे आणि तो 20 वर्षासारखा वागायला लागला, तो एकदम शांत राहायला लागला, तर का मला ते आवडणार? मुळीच नाही आवडणार. आणि घराची पण एक वय मर्यादा असते हो. एक घर बघून आपल्याला समजू शकते की या घरामध्ये कोण आणि कसे व्यक्ती राहतात. जर तुम्ही कोणाच्या घरी गेले आणि त्या घरामध्ये तुम्हाला काही भांडे दिसले तर तुम्हाला कळणार की ती लहान मुलं आहे. कोणाच्या घरी तुम्हाला पुस्तकं दिसते तुम्हाला कळणार की या घरामध्ये एक कॉलेज लाईफ किंवा स्कूल लाईफमध्ये जगणारी मुलं आहेत. आणि जर कोणत्या घरी तुम्हाला लॅपटॉप आणि सगळं व्यवस्थित दिसणार, तुम्हाला लक्षात येणार की या घरामध्ये प्रौढ व्यक्ती राहतात. म्हणजे घराचं घरपण पाहून आम्हाला कळतं ना की या घरामध्ये कोण राहतात. तसंच मुलांना त्यांच्या हिशोबाने मोठं होऊ द्या. लहान मुलांकडनं तुम्ही अपेक्षा कधीच नका करू की तो बिलकुल आपल्यासारखा वागेल, तो आमच्यासारखा अप टू डेट राहील, तो आमच्यासारखा बोलेल. असं नाही होत. आणि
मोठ्यांचं? तुम्हाला असं वाटतं तुमच्या मुलाने मी जसं जसं सांगतो तसं तसंच वागायचं, तसंच राहायचं, माझ्यासोबत मोठ्या शब्दात बोलायचं नाही का? इथे बसलेला असा एकही व्यक्ती आहे जिने किंवा ज्याने मोठ्यांसोबत कधीच मोठ्या शब्दाने तो बोललेला नसेल. जर वडगाव मावळमध्ये अशी संस्कृती आहे तर माझा मानाचा मुजरा आहे या वडगाव मावळच्या म्हणजे समाजाला. पण कुठे ना कुठे कधी ना कधी असं असतं, विचार टकराते हैं और कधी कधी असं होतं की न कळतच आपल्या तोंडातनं आवाज मोठा येतो आणि आपण मोठ्यांचा तिरस्कार करतो किंवा त्यांच्या भावनांना दुखवतो आपण. आणि मग आपण अपेक्षा करतो की मी दुखवलं तर चालेल पण माझ्या मुलाने मला नाही दुखायला पाहिजे. जर तुम्हाला असं वाटतं की तुमचं भविष्य सुखरूप असायला पाहिजे तर आधी तुमच्याकडे जे ज्येष्ठ आहेत त्यांचं ते जीवन सुखरूप करा. जैसा देते हैं तैसा पाते हैं, है ना? कधी कधी एखाद्या वेळेस मी असं म्हणत नाही की मी खूप श्रेष्ठ आहे आणि मी काही माझी तारीफ करण्यासाठी पण नाही आलेली आहे, पण मी पण तुमच्यामधलीच एक आहे. त्यामुळे उदाहरणाद्वारे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. जर एखाद्या वेळेसही मी माझ्या सासूसोबत मोठ्याने बोलली, माझा मुलगा तो ऑब्झर्व करतो आणि कधी ना कधी बोलतो, हा बात आहे पण तो दादीने माझी बोलल्या था. मीन्स आपल्याला जर त्यांच्याकडनं चांगलं जीवन असायला पाहिजे तर आधी आपल्याला ते सगळं फॉलो करावं लागणार, आपल्याला ते आचरणामध्ये आणावं लागणार. तेव्हाच आपण आपल्या मुलांकडनं ती अपेक्षा ठेवू शकतो. मन मोकळेपणाने आपल्या मुलांसोबत बोलावे, त्यांना जवळ घ्यायचं. मी दिवसाची सुरुवात करते ना तर मी कधीही माझ्या मुलांना जोडताना आणि उठवताना नेहमी हेच वाक्य बोलते कि बेटा अपना शाना हो, संस्कारी हो, पुण्यवान हो, अपना आगे बढ़ोला, अपना आज्ञाकारी हो, आपको जीवन बनो ऊंचो है, आप अच्छा श्रावक बनोला. इस पॉझिटिव्हिटी भलेही तो कसाही असेल, तो कसाही तो खूप बदमाश असेल, तो खूप मस्ती करत असेल, तो खूप पसार करत असेल, पण आपण त्या शब्दांनी आपल्या मुलाच्या दिवसाची सुरुवात आणि अंत करायलाच पाहिजे. मला आठवते माझा मुलगा 2 वर्षाचा होता तेव्हा त्याने माझ्यासाठी गाणं बनवलं आणि एक नोटबुक समोर ठेवून माझ्याकडे आज पण तो व्हिडिओ आहे आणि तो म्हणत होता, मम्मी किती शानी है, मम्मी किती गुड गर्ल है. हे शब्द त्याच्याकडे कसे आले? कारण तो रोज तो शब्द तो ऐकायचा आणि तेव्हा त्यांनी हे शब्द आपल्या आईसाठीही वापरले, है ना? तर मुलांना एक सकारात्मक द्या, त्यांच्यासोबत चांगलं बोला. सगळ्या मुलांमध्ये वेगवेगळे गुण असू शकतात. आता माझी मुलगीला 81% भेटते तर माझा मुलगा हा 50-60%च्या रेंजमध्येच असतो. माझे दोन्हीही मुलं स्टेट बोर्डमध्ये आहेत आणि माझं स्वप्न होतं माझ्या मुलाला मी गुरुकुल प्रणालीमध्ये शिकवू, पण माझे बॅड लक की मी त्याला नाही शिकवू शकली. माझं ड्रीम हा मीन्स अधुरा नाही गया. पण मूल हा फक्त आईचाच नसतो, मूल हा तो त्या परिवाराचा वंशज असतो, त्याच्यावर सगळ्यांचा अधिकार असतो. त्यामुळे त्याचे बॅड लक, माझे बॅड लक मी गुरुकुल प्रणालीमध्ये नाही टाकू शकली, पण इथेही माझे मुलं स्टेट बोर्डमध्येच आहे आणि फक्त एज्युकेशनच नाही आहे तर त्याच्यासोबत स्पोर्टमध्ये आहे, याच्यामध्ये धार्मिक संस्कारामध्ये आहे. आमच्या घरी कंदमूळ येत नाही, माझी मुलगी खात नाही, मुलगा खायचा बाहेर. पण जेव्हा गुरु महाराजांकडे आम्ही गेलो तर त्यांनी स्वतःहून त्याग घेतले. जैन धर्म हा जबरदस्त आहे, इथे कोणतीही जबरदस्ती नाही. जबरदस्ती धर्म कुणावर लादू शकत नाही. त्याची समज विकसित करण्याचा प्रयत्न आपण नक्की करू शकतो आणि लहानपणी जे धर्माचे संस्कार आपण आपल्या मुलांवर टाकतो ते जीवनपर्यंत राहतात. ते दबू शकतात पण ते जडू कधीच शकत नाही. कधी ना कधी ते अंकुरित नक्की होतात आणि ते धार्मिक संस्कार जर आपल्या मुलांमध्ये आपण टाकले तर आपला मुलगा कुठेही जाऊ द्या, फॉरेनमध्ये पण का गेला तरीही तो त्याची संस्कृती कधीच विसरू शकत नाही. वळूया आपला नेक्स्ट
ज्येष्ठांचा सहवास. मी त्या घराला पुण्यवान घर समजते ज्या घरामध्ये ज्येष्ठांचा सहवास घरच्या व्यक्तींना मिळतो. जर घरी आपल्या मोठे असले तर आपल्याला काहीच टेन्शन नसतं. काही पण आलं, कुठेही दुःखाचं सुखाचं काही पण प्रसंग आला तर आपण रिलॅक्स असतो, कारण तो घरचा जो छत्रछाया असते ना ते सगळे ते सांभाळून घेतात. त्यामुळे ते व्यक्ती पुण्यवान असतात की ज्यांना ज्येष्ठाचा सहवास प्राप्त होतो. त्यांचं प्रेम, त्यांचा आदर, त्यांच्या अनुभवाच्या धागांनी आपलं जीवन विणले जाते. त्यामुळे मोठ्यांचा सहवास प्राप्त करणं हे फक्त आणि फक्त सौभाग्य आहे. त्यांनाच मोठ्याचा सहवास प्राप्त होऊ शकतो. मला माझ्या लग्नामध्ये माझ्याकडे आजी 102 वर्षाच्या झाल्यावर ते एक्सपायर झाला. मला त्यांचा आशीर्वाद भेटला. माझे आजोबा 81 वर्षाचे होते तेव्हा त्यांनी प्रतिगमन कंठस्थ केलं. मी लग्न झाल्यावर माझ्या आजोबांना सांगितलं की आजोबा आता मी नाही आहे तर तुम्ही प्रतिगमन कधी करणारच नाही का? तर त्यांनी वयाच्या 81व्या वर्षी प्रतिगमन कंठस्थ केलं, जिथे 40-45 वर्षाचे पुरुष आणि स्त्री आताच म्हणतात की आम्हाला काहीच लक्षात राहत नाही, आमच्यानी होत नाही. आमची खूप इच्छा असते प्रतिगमन कंठस्थ करायची किंवा काहीतरी धार्मिक अध्ययन कंठस्थ करायची, पण आमच्यानी नाही होत. जर 81 वर्षाचा पुरुष त्या वयामध्ये एकदम शुद्ध श्रीसंघाला प्रतिगमन ऐकवू शकतो तर आपण का नाही करू शकत? फक्त आपल्याला आपली मनस्थिती बदलावी लागेल. मी जेव्हा डिलिव्हरीसाठी माझ्या माहेरी गेली तिथे 3 महिने राहिली. माझे आजोबा रोज मला संध्याकाळी माझ्यासमोर बसायचे आणि प्रतिगमन ऐकायचे आणि तसं म्हणून त्यांचं प्रतिगमन एकदम कंठस्थ झालं. 81 वर्षामध्ये त्यांनी केलं. 90 वर्षामध्ये असताना ते आम्हाला सोडून गेले, पण मधल्या 9 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी स्वतःचं प्रतिगमन स्वतः केलं. ते ज्येष्ठांचा सहवास आपल्याला प्राप्त झाला तर आपल्या घराला घरपण येतं. त्यामुळे ज्येष्ठांची कधीही जे घरचे ज्येष्ठ आहेत त्यांचा आदर करा, त्यांचा सन्मान करा. कारण आज तुम्ही त्यांचा आदर करणार, त्यांचा सन्मान करणार तो वही रिवर्स होके आपको मिलने वाला है. तो याच्यामध्ये तुमचा स्वतःचाच फायदा आहे जर घरच्यांचा मोठ्यांचा आपण आदर करत आहोत. आपला तिसरा विषय आणि माझा सगळ्यात आवडता विषय जैन संस्कार. आपण जैन आहोत म्हणून आपला धर्म श्रेष्ठ आहे असं बिलकुल पण नाही आहे. जैन धर्म हा अहिंसात्मक धर्म आहे. अहिंसा मतलब नाही, हिंसा म्हणजे कोणत्याही जीवाला मारायचं नाही. मग ती हिंसा शारीरिक असू शकते किंवा मानसिक सुद्धा असू शकते. फक्त शारीरिक कोणाला मारायचं नाही हीच हिंसा नाही, तर कोणाचं मन दुखवलं गेलं ती पण हिंसा आहे. आणि आपला जैन धर्म हा अहिंसात्मक आहे. आपली खूप खूप पुण्यवाणी आहे. त्यामुळे आपल्याला जैन धर्म मिळाला आहे. त्याचे आचार आणि त्याचे विचार आपल्याला शिकायला भेटले आहेत. जैनाचे बेसिक 2 रूल्स आहेत. एक आहे कंदमूल त्याग. जसं म्हणतो ना आपण जैनवर 2 मात्रा आहे. एक मात्रा म्हणतात कशाची आहे? कंदमूल त्यागाची आणि एक आहे रात्री भोजन त्यागाची. आज सायन्स पण या सगळ्या गोष्टींना एक्सेप्ट करत आहे. आज ओजस सारखे म्हणतात की 16 तास आपण काहीही खायला नाही पाहिजे. आपल्या धर्मामध्ये तेच आहे. सूर्यास्त नंतर भगवान आपल्या देवाने आपल्याला सांगितले की काही खायचं नाही तर ते पोळसीपर्यंत, म्हणजे झाले की नाही 16 तास. पण आपला देव सांगतो ती गोष्ट आपण ऐकत नाही आणि डॉक्टरांनी सांगितलं की आपल्या शरीरावर आपण इतकं प्रेम आणि त्यांची गोष्ट आपण लगेच ऐकतो. हे जे आपले देव आहे त्यांनी जर आपल्या आत्म्याचा विचार केला तर त्यांनी का आपल्या शरीराचा विचार नसेल केला? त्यांनी आपल्या शरीराचा पण विचार केला आहे.
ज्ञान, केवळ ज्ञान म्हणजे या जगाचं संपूर्ण ज्ञान, म्हणजे कोणाच्या मनात काय चालू आहे, आता हे मी म्हणत आहे, कोण झोपत आहे, कोण काय विचार करत आहे, कोण कोणत्या दुनियामध्ये आहे, हे सगळं त्यांना कळतं. जसं एखादा आवळा आपण हातावर ठेवला आणि तो आवळा आपण सगळीकडे बघू शकतो ना, तसंच प्रभूला लोक आणि अलोक सगळं दिसतं आणि ते सगळं बघून त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, आपल्या शरीराबद्दल सांगितलेलं आहे. केवळ आधी जैन धर्म होतं की जे रात्री भोजन त्याबद्दल सांगत होतं. वैदिक धर्मामध्ये पण याचा उल्लेख आहे. वैदिक धर्मामध्ये तर असं सांगितलेलं आहे की रात्री भोजन करणं म्हणजे मौज खाने के बराबर है और रात में पानी पीना ऊँट पीने के बराबर है. तर एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी ह्या आपल्या धर्मामध्ये सांगितलेल्या आहेत. जर जैन धर्माचे संस्कार आपल्या घरामध्ये असतील तर आपलं घर स्वर्ग बनल्याशिवाय राहणार नाही. छोट्या छोट्या गोष्टी आपण नक्की 14 नियम आहेत, शाळेची 12 व्रत, खूप छोट्या छोट्या गोष्टी पण हसत खेळत आपण आरामशीर करू शकतो. मी खूप लोकांना असं ऐकलं आहे, असं म्हणता की हम मन से बचकान ले लेते हैं, उसमें मतलब नियम ले लेते हैं, बचकान लेने की क्या जरूरत है. जर असं असतं तर प्रभू महावीरांनी जेव्हा दीक्षा घेतली होती तेव्हा त्यांनी आपले जे हे होते ना सिद्ध भगवान, त्यांच्या साक्षीने दीक्षा घेतली. ते तर तीर्थंकर भगवान होते ना, मग ते का बचकान घेणार. पण बचकान हे आपल्यासाठी खूप जरुरी आहे. जर मी विचार केला मला आज रात्री नाही खायचं, पण मी विचार केला की नाही मला त्याग नाही घ्यायचं, मी माझ्या मनावर माझं कंट्रोल आहे, मी माझं पाळणार. पण जर संध्याकाळी माझ्या फ्रेंडचा फोन आला आणि तिने म्हणाला हॅलो रुपल क्या मुलगी पाठी जा सकते है, आणि तिच्यावर जर माझा अत्यंत प्रेम असेल आणि मला तिला नाही म्हणता नाही आलं तर मी तिच्यासोबत चालली जाईल. पण तेच जर माझे नियम असेल तर का मी तिच्यासोबत जाणार नाही. आपलं मन खूप चंचल असतं, त्यामुळे आपण त्यांच्यावर म्हणजे पचकारण्याच्या मर्यादेमध्ये असतो ना तरच आपण ते नियम पाळतो. त्यामुळे छोटे छोटे त्याग जीवनामध्ये घ्यायचे आणि आपला धर्म याच्यामध्ये काही असं फोर्स नाही आहे. तर तुम्ही सांगा नवकाळचं म्हणजे काय. ते सूर्योदयच्या 48 मिनिटानंतर आपण काय करू शकतो, काही पण खाऊ शकतो. तसं कोणता धर्म आहे जो असं सांगतो की मीन्स 48 मिनट आपने कुछ नहीं खाया तो भी आपका नियम हो सकता है. असं कोणता धर्म सांगतो का. आपल्या धर्मामध्ये नवकाळीपासून मास भंगण वर्षितक सारखी तपस्या आपण आपल्या शक्तीच्या अनुसार करू शकतात. तर जैन धर्म हा मुळीच हार्ड नाही आहे आणि याच्यामध्ये फक्त अंशर म्हणजे तपस्याच नाही सांगितलेलं आहे. याच्यामध्ये खूप वेगळे पण तप सांगितलेले आहेत. जसं वेयावच्च, जर आपण मोठ्यांची सेवा करत आहे तर देवाने सांगितलं हा पण एक मोठा तप आहे. इव्हन साधू साध्वी असतात ना तर त्यांच्यामध्ये तर हा नियम आवर्जून पाळला जातो की जर एखाद्याला ज्ञानची आराधना करायची असेल पण त्यांच्याजवळ असलेल्या मोठ्या साध्वींची तब्येत ठीक नसेल तर देवाने सांगितले की आधी तुम्ही त्यांची सेवा करा आणि मग ज्ञानाची आराधना करा. तर वेयावच्च सेवाला आपल्या धर्मामध्ये खूप प्राधान्य दिलेलं आहे आणि तो पण एक प्रकारचा तपच आहे. त्याच्यासोबत विनय हा पण देवाने सांगितलं आहे की जे मोठे आहेत त्यांचा जर आपण आदर करत आहे, त्यांच्या शब्दांना जर आपण मान देत आहे तर तो पण एक प्रकारचा विनय आहे आणि तो पण एक तप आहे. असे 12 प्रकारचे 6 बाह्यंतर और 6 अभ्यंतर असे 12 प्रकारचे वेगवेगळे तप आपण आपल्या शक्तीच्या अनुसार करू शकतो. वेळ आहे ते जैन धर्म हा खूप विशाल आहे. आपण याच्यामधून खूप काही ग्रहण करू शकतो. मला आठवतं एक परमपूज्य पंकज गुरुजी महाराज साहेब आहेत, त्यांनी मला सांगितलं होतं की बहन हमें अनंत कलाएं संसार की अनंत बात सीखी है लेकिन हमने केवल एक ही कला सीखी नहीं है और यह कला सीखने के लिए हमें मनुष्य भाव मिला है और वह कला है धर्म कला. या मनुष्य भावामध्ये आपण सगळ्या कला शिकू शकतो पण जर आपण धर्म कला नाही शिकली तर आपण काही शिकलं नाही.
जर आपल्याला दिल्लीला जायचं असेल तर दिल्लीला जायचं असल्यावर आपण त्याची किती छान तयारी करतो. जाण्याच्या आधीपासून तिकीट्स बुक करणं, हॉटेल बुक करणं, काय घालायचं आहे तिथे, काय जेवायला घेऊन जायचं आहे, खाता काय असणार आपल्यासोबत, सगळी तयारी आपण एकदम अप टू डेट करतो. पण आपल्याला माहित आहे की आपल्या जीवनाचा अंत पण कधी ना कधी होणार आहे. ते परभवाची तयारी आपण केली आहे का? आपण चिंतन करायला पाहिजे. पर्युषण महापर्व बस 4-5 दिनों में हमारे आंगन में पधार रहे थे और ये हमें चेतावनी दे रहे थे कि ये जो मनुष्य भाव आपको मिला है ये केवल धर्म करने के लिए मिला है. असं म्हणतात की बचपन में अगर पढ़ाई नहीं की तो जवानी में पछताना पड़ता है और जवानी में धर्म नहीं किया तो बुढ़ापे में पछताना पड़ता है. लहान मूल जर अभ्यास नाही करणार तर त्याचं भविष्य पुढे अंधकारमय होऊ शकतं. आणि जे युवक असतात ते तर त्या वयामध्ये धर्म नाही करणार तर जेव्हा ते वृद्धावस्थेमध्ये जाणार त्यांच्यासाठी खूप डिफिकल्ट आहे धर्म करणं. कारण आजही आपण असे वृद्ध लोक बघतो की ज्यांना आपण सांगतो की आता बसता तुम्ही माळा फेरा, देवाचं नाव घ्या, सामायिक करा, पण त्यांची इच्छा होत नाही. ते भलेही घरातून व्यवसाय म्हणजे आपल्या दुकानामध्ये जाऊन बसतात आणि आजही एकदम यशस्वी व्यवसाय बनतात, पण धर्म त्यांना सांगितलं तर ते नाही करू शकत. कारण त्यांनी ते संस्कार युवा अवस्थामध्ये असताना आपल्याला लावले नाही. खूप कमी हलकर्णीय आत्मा असतात की ज्या काय करतात, बुढ़ापे में जो धर्म करते थे करने लग जाते थे. लेकिन मैक्सिमम लोग ऐसे होते हैं कि अगर युवावस्था में धर्म नहीं किया तो बुढ़ापे में चाह कर भी उनका मन धर्म करने में लगता नहीं है. और अभी तो टाइम पास की बहुत अच्छी चीज़ हमारे पास आई है मोबाइल, जो हमारे जिंदगी का इतने पूरे मनुष्य भव का जो समय है वो बर्बाद कर रही है. ये रंग बिरंगी दुनिया हमें ही इतनी लुभावने लग रही है तो हमारे बच्चे तो उन्हें तो ये रंग बिरंगी दुनिया तो अच्छी ही लगती है, तो क्यों नहीं अट्रैक्ट होगी उससे. तर ह्या मोबाईल पासून स्वतःला दूर ठेवून धर्मामध्ये आपण आपल्या आत्माला घेऊन जाण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. कारण शेवटी हे शरीर नश्वर आहे, इथेच राहणार आहे. आपल्या जीवनामध्ये फक्त धर्म आणि कर्म ह्याच 2 गोष्टी परभवामध्ये आपल्या सोबत येणार आहे. त्यामुळे आपण आपल्या आत्माचा नक्कीच विचार करायला पाहिजे. शरीर आणि आत्मा या एक आहेत का? शरीर आणि आत्मा एक आहेत ना? शरीर आणि आत्मा एक आहे ना? बरोबर बरोबर. शरीर आणि आत्मा एक आहे, बरोबर आहे. चुकीचं. शरीर आणि आत्मा वेगळ्या वेगळ्या आहेत. जोपर्यंत या शरीरामध्ये आत्मा आहे तोपर्यंत या शरीराचं महत्त्व आहे. ज्या दिवशी या शरीरामधून आत्मा दुसऱ्या भावामध्ये गेली तर हा शरीर आपण काय म्हणतो, डेड बॉडी. तर या शरीर जो नश्वर आहे आणि त्याला सुंदर बनवण्यासाठी मी आणि तुम्ही सगळेजण नितांत प्रयत्न करतात. पण जी आत्मा परभवात आपल्यासोबत येणार आहे त्याचा विचार आपण मुळीच करत नाही आणि ही आपली सगळ्यात मोठी चूक आहे. 24 तासामध्ये एक सामायिक तरी आपण नक्कीच करायला पाहिजे आणि आपल्या आत्म्याला वेळ द्यायला पाहिजे. मी असेही श्रावक बघितलेले आहे की जे सामायिक केल्याशिवाय अन्ना ताकत नहीं, पानी की बूंद भी अपने मुंह में नहीं डालते हैं. तो चाहे वो कहीं पर भी ट्रैवलिंग करते रहो, वो राजस्थान जाते हैं, कभी कभी उनका चोरिया उपवास हो जाता है ट्रैवलिंग में, फिर भी वो मुंह में पानी नहीं डालते हैं. वो सामायिक करने के बाद ही अपने मुंह में लेते हैं. तो उतनी देर से तो हम आगे नहीं करे थे, पण आज आपण एवढं तर नक्की करू शकतो की आपण रोज एक सामायिक नक्की करू शकतो. आता सगळ्यांच्या वागणुकीमध्ये मला थोडी चंचलता जाणवत आहे. तर शेवटी मी तुम्हाला एवढेच सांगू इच्छिते, मुलाचे
संगोपन घराचा पाया, ज्येष्ठांचा सहवास, आपल्या घराची छत्रछाया, जैन संस्कार, आपल्या घराचं मंदिर आपण नक्की बनवू. आणि मावळकर, तुम्ही मला इथे बोलण्याची संधी दिली, त्यामुळे मी आपली शतशत आभारी आहे. बोलताना जर माझा बोलण्यामधून काही चूक झाली असेल, कोणाचं मन दुखलं असेल, तर मी माफी मागते. शेवटी एवढं सांगू इच्छिते, जीवनाच्या वाटेवरची आपण सोबती क्षणाचे जीवन आहे अनमोल, ते सुखाने जगायचे. वाट आहे ही खडतर, वाटते दुःखांचे डोंगर, ते जिद्दीने पार करायचे, सुखाने जीवन जगायचे, सुखाने जीवन जगायचे. धन्यवाद. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे. आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा. धन्यवाद.